पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 34 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला वेग आला असून आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हाच एकमेव सक्षम पर्याय असल्याचं खडकवासला भाजप उत्तर मंडलाचे सरचिटणीस सचिन मनेरे यांनी सांगितलंय। प्रभागातील विविध भागांत आयोजित बैठका आणि नागरिकांशी थेट संवाद साधताना ते म्हणाले, आजही प्रभागातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता आणि सुरक्षेसारख्या मूलभूत प्रश्न कायम आहेत। या समस्या कायमस्वरूपी सोडवायच्या असतील तर सक्षम नेतृत्व आणि स्थिर सरकारची गरज असून ती ताकद भाजपकडे आहे। सचिन मनेरे यांनी सांगितलं की केंद्र आणि राज्यात भाजपाचं सरकार असल्यामुळे विकासासाठी आवश्यक निधी आणि योजना थेट पुणे शहराला मिळत आहेत। डबल इंजिन सरकारचा लाभ प्रभाग क्रमांक 34 ला करून द्यायचा असेल तर भाजपाचे सर्व उमेदवार निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। भाजपाचे उमेदवार विकासाभिमुख, पारदर्शक आणि जनतेशी सातत्यानं संवाद ठेवणारे असून त्यांच्या माध्यमातून प्रभागाचा झपाट्यानं विकास होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना भाजपाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। जय श्रीराम। मी सचिन शंकर मनेरे, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघ। मी सर्व मतदार बंधू आणि भगिनी प्रभाग क्रमांक 34 नरे वडगाव धायरी मधील सर्वांना आवाहन करतो, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गट मान्य श्री हरिदास कृष्णात सरवड, ब गट सौ कोमल सारंग नवले, क गट सौ जयश्री सत्यवान भूमकर, ड गट श्री राजू मुरलीधर लायगुडे यांना आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे। तरी मी आपणा सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करतो की या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून पुणे महानगरपालिकेमध्ये आपले सेवा करण्यासाठी नगरसेवक म्हणून आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्यावे। खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्री भीमराव अण्णा तापकीर यांच्या नेतृत्वामध्ये आपला प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण जे उमेदवार दिलेले आहेत भारतीय जनता पार्टीने, त्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रभागातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनाही आवाहन करतो की आपले चारही उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी सर्व मतदारांना आवाहन करावे। तसेच सर्वांकडून सकाळी 11 वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रावरती आणून मतदान करून घ्यावे ही विनंती। दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।